तर आता याच्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे रेफरन्सेस इन हिस्ट्री, म्हणजेच इतिहासाचा आता आपल्याला संदर्भ पाहायचा आहे. काय सांगतो पहा इतिहासाचा संदर्भ. इन ॲन्शंट इंडिया द बुक अर्थशास्त्र रिटन बाय कौटिल्य record negative numbers in the accounts while recording the expenditure. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले आहे, आता आपण काय पाहत आहोत, रेफरन्सेस इन हिस्ट्री, म्हणजे आता इतिहासाचा आपण संदर्भ पाहत आहोत. त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेले आहे, इन ॲन्शंट इंडिया म्हणजेच प्राचीन जो भारत होता त्यामध्ये जे कौटिल्याने लिहिले होते, म्हणजे कौटिल्य नावाचा व्यक्ती कोणतरी असेल, ते कौटिल्याने लिहिलेले जी बुक आहे अर्थशास्त्र, त्या अर्थशास्त्रामध्ये जी नोंद आहे म्हणजे त्या बुकमध्ये काही जमा खर्चांची नोंद केलेली आहे. आणि ती नोंद जी केलेली आहे ती कशामध्ये केलेली आहे, म्हणजे जी खाते असते त्याची जी नोंद असते जमा खर्चाची, ती निगेटिव्ह नंबर्समध्ये म्हणजेच ऋणसंख्या याच्यामध्ये केलेली आढळून येते, आपल्याला दिसते इथं. त्याच्यानंतर इव्हन इन द बखशाली manuscript negative numbers were shown with a special symbol. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले आहे की जे म्हणजे काय म्हणतात बखशाली हस्तलिखिते यांच्यामध्ये सुद्धा ऋणसंख्याचे विशिष्ट चिन्ह दाखवली जात होते. म्हणजे जे काहीतरी असेल तो कोणतं तरी हस्तलिखित आहे, म्हणजेच मॅन्युस्क्रिप्ट आहे, कोणती बखशाली ही एक मॅन्युस्क्रिप्ट आहे, म्हणजे हस्तलिखित आहे, आणि ती सुद्धा एक विशिष्ट सिम्बॉल्स, स्पेशल सिम्बॉल्स म्हणजे निगेटिव्ह नंबर्स ऋणसंख्येने दाखवली जाते. त्याच्यानंतर इन द बुक ब्रह्मस्फुटी सिद्धांत रिटन बाय ब्रह्मगुप्ता the basic mathematical operations regarding positive numbers, negative numbers and zero were explained for the first time. म्हणजे आपले ते काय सांगितलेले आहे, आपल्याला इथे असे सांगितलेले आहे की कोण आहेत, ब्रह्मगुप्ता जे आहेत त्यांनी लिहिलेली एक बुक आहे, एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, ब्रह्मस्फुष्ट सिद्धांत. जे ब्रह्मस्फुष्ट सिद्धांत आहे ती जी बुक आहे ती कोणी लिहिलेली आहे, तर ती लिहिलेली आहे ब्रह्मगुप्ता. आणि त्यामध्ये काय आहे पहा, त्यामध्ये जे मूलभूत क्रिया असतात, मॅथमॅटिकल जे बेसिक ऑपरेशन्स असतात, शून्यविषयी मूलभूत गणितीय क्रिया यांचे स्पष्टीकरण व त्याविषयीचे नियम दिले आहेत. धनसंख्या, ऋणसंख्या आणि शून्य म्हणजेच पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स अँड झिरो यांचे एक्सप्लेन्ड फॉर फर्स्ट टाइम, त्यांनी पहिल्यांदा याविषयीचे नियम लागू केले किंवा माहिती सांगितली असे आपल्याला इथे समजून सांगितले, म्हणजे त्यांनी समजून सांगितले असे आपल्याला इथे सांगितलेले. ह्याच्यानंतर आहे मॅथमॅटिकल गेम, म्हणजे गणितीय आता आपला खेळ खेळायचा आहे. तर चला खेळूया. यामध्ये आपल्याला काय करायचे आहे पहा, इथे आपल्याला काही पॉईंट्स दिले, त्यानुसार आपल्याला गेम खेळायचा आहे. टेक अ नंबर स्क्रिप्ट ॲज शोन विथ नंबर्स फ्रॉम -25 टू +25. म्हणजे आता इथे काय करायचं आहे, अशी एक लाईन काढायची आहे, म्हणजे लाईन एक संख्यांची पट्टी काढायची आहे, समजून घ्या. स्क्रिप्ट काढायची, एक नंबर स्क्रिप्ट काढायची आहे आणि त्याच्यामध्ये -25 आणि +25 यावे तसे एका पाशाच्या याच्यानंतरचा पॉईंट वाचूयात. आता हे आपल्याला काय करायचे, ते दोन्ही येतील, हे तुम्ही खेळून पहा, मी सांगते तुम्हाला कसे करायचे. इथे आपल्याला इथे ती पट्टी काढून सुद्धा दिलेली आहे.
पण तुम्ही ते करून पहा की कसे होते ते. त्याच्यानंतर पहा, याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे, वन द डाईस, write number from 1 to 6 on the face. On the second dice, put a plus sign on 3 faces and minus sign on the other 3 faces. म्हणजे आपला जो डायस आहे, म्हणजे काय म्हणत आहे तिथं आपल्याला, एक फासा आहे, त्या फाशाच्या पृष्ठभागावर अनुक्रमे 1 ते 6 लिहायची. म्हणजे इथे आपल्याला 4 5 असे दिलेत, तिथे आपल्याला मग असं डाईस असेल एक, मी इथे नीट काढत नाही फक्त सांगण्यासाठी. मग इथे 1 2 3, मग पलीकडे 4 5 6 असे सगळीकडे नंबर द्यायचे. नंतर काय म्हणते पहा, आणि जो दुसरा डाईस असतो सेकंड डाईस, आता ते दुसरा जो फासा आहे, डाईस आहे, त्याचे जे 3 पृष्ठभाग आहेत, कोणत्याही 3 पृष्ठभागावर प्लसचे साईन द्यायचे आणि कोणत्याही उरलेल्या सर्व 3 पृष्ठभागावर मायनसचे साईन द्यायचे. म्हणजे इथे आपल्याला 2 प्लसचे दिले आहेत, तर अजून एक इथं कुठेतरी 2 मायनसचे दिलेले आहेत, तर अजून एक कुठेतरी मायनसचा असणार आणि अजून 2 प्लसचे असणार. म्हणजे 2 डाईस असतात खेळताना, हे आपल्याला माहीत आहे. तेव्हा एका डाईसवर 1 2 3 4 सगळे लिहायचे आणि जे दुसरा डाईस असतो त्यावर काय करायचे, 3 प्लसचे साईन द्यायचे कुठेही आणि 3 मायनसचे साईनचे कुठं पण. त्याच्यानंतर प्लेयर्स प्लेस डिफरंट कलर्ड मार्कर्स, बटन्स, प्लॅस्टिक पीसेस, म्हणजे आधी आपण सगळं वाचून घेऊ. ऑन द 0 position of the number track, roll both dice at the same time and see what symbol and number appear on the face that come up. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेले आहे की जे आपण खेळाडू आहेत, प्लेयर्स आहेत, त्यांनी काय करायचे, संख्यापट्टीवर 0 स्थानावर वेगवेगळ्या रंगाचे जे किंवा आपण मार्कर्स किंवा बटन्स, प्लॅस्टिक पीसेस घ्यायचे आहेत, ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर दोन्ही जे आपले डाईस आहेत ते एकाच वेळी टाकून त्याच्यावर येणाऱ्या पृष्ठांवर कोणते चिन्ह व कोणती संख्या प्राप्त झाली ते बघायचे. म्हणजे आपल्या इथं काय करायचे नेमके, आता समजा आपण 2 डाईस टाकले असे, तर आता समजा 2 आलं आणि मायनसचं साईन आलं, तर आपण ते लिहून घ्यायचे किंवा काहीतरी करायचं. त्याच्यानंतर सपोज इफ द फर्स्ट डाय शो मायनस साईन अँड द सेकंड डाय शो 3, म्हणजे आता काय म्हटलं आहे आपल्याला इथे, जर तुमचा पहिला जो डाय आहे त्याच्यावर काय आलं, मायनसचं साईन आलं आणि दुसऱ्या ह्याच्यावर 3 आलं, तर काय करायचे, देन द मार्क शोड मूड 3 युनिट ऑफ द लेफ्ट ऑफ 0, assuming that the marker should be assuming that the marker have a chance of winning -3. म्हणजे आपल्याला काय सांगितलेले आहे, समजा पहिल्यांदा फाशाच्या पृष्ठावर मायनसचे व दुसऱ्या फाशाच्या पृष्ठावर 3चे साईन आपल्याला प्राप्त झाले. म्हणजेच जो फासा असतो, डाईस असतो, त्याच्या एका डाईसवर 3 आले आणि दुसऱ्या डाईसवर मायनसचे साईन आले, तर आता काय करायचे पहा, मग -3 जो आहे तो पकडायचा आणि असे समजून -3 कुठे आहे ते 0च्या डाव्या साईडला असतं, तर ते करायचे. आणि नंतर एकच, म्हणजे आपण जो काही घेतलं होतं ठेवण्यासाठी, तर ते इथं असतो ना, तर तो इथून इथपर्यंत न्यायचा आणि इथं नेऊन तो थांबवायचा, असं आपल्या इथे सांगितलं. ह्याच्यानंतर इफ द फर्स्ट डाय शो प्लस साईन अँड द सेकंड डाय शो 5, then the mark should be considered to have been awarded +5 and the marker should be moved 5 unit on the right from the 0 position of the number strip. म्हणजे आता असंच करायचे, इथं 0वर असणार आपलं काही बटन किंवा आपण जे खेळण्यासाठी ठेवलेले आहे ते आता जर एकाच्या प्लसचे साईन आले, एकाच्या 5, तर +5वर तिथपर्यंत युनिट जायचं आणि इथं जाऊन थांबायचं. त्याच्यानंतर द प्लेयर हुज स्कोअर गोज टू
25 is eliminated, the player who score goes to plus first is the winner. म्हणजे काय म्हटले, जे खेळाडू आहेत, जे प्लेयर आहेत, ज्यांची म्हणजे ती काय बटन वगैरे जे खेळायला ठेवलेली आहे वस्तू, ती 25पर्यंत किंवा -25पर्यंत म्हणजे -25पर्यंत किंवा 20+25पर्यंत ज्याची पहिल्यांदा पोहोचेल तो जिंकणार. हा गेम तुम्ही खेळून पाहू शकता. आता ह्याच्यानंतर आहे पहा ॲट अ ग्लॅन्स. म्हणजे आपल्या इथे एका दृष्टिक्षेपात पाहायचे आहे. तर काय असेल पहा, यामध्ये काय दिले आहे आपले ॲट अ ग्लॅन्समध्ये आपले काय दिलेले आहे. पहिला पॉईंट आहे द सेट ऑफ फॉर्म आफ्टर ॲडिंग 0 टू द सेट ऑफ नॅचरल नंबर्स इज कॉल्ड द सेट ऑफ होल नंबर्स लाईक 0, 1, 2, 3 ऑनली. तर आपल्या इथे काय सांगितलेलं आहे, जो सेट असतो, जो फॉर्म बनतो, ज्याच्यापासून 0 ॲड केल्यानंतर तयार होतो आणि नॅचरल नंबर्स ॲड केल्यानंतर तयार होतो, त्या सेटला काय म्हणतात, तर त्या सेटला म्हणतात होल नंबर्स. ते कसे असतात, 0पासून स्टार्ट होतात, अनलिमिटेड वाढत जातात. ह्याच्यानंतर द set of numbers formed by 0, all positive numbers and all negative numbers is called the set of integers. म्हणजे 0 ॲड करून पॉझिटिव्ह नंबर्स 1 असे जे असतात ते ॲड करून आणि निगेटिव्ह नंबर्स ॲड करून जो सेट तयार होतो त्या सेटला काय म्हणतात, इंटिजर्स. हे लक्षात ठेवायचे आपल्याला. ह्याच्यानंतर व्हाईल ॲडिंग इंटिजर्स विथ द सेम साईन द नंबर शुड बी ॲडेड विदाउट कन्सिडरिंग द साईन अँड द रिझल्टिंग सम शुड हॅव द सेम साईन. म्हणजे आपण जेव्हा सेम साईनची ॲडिशन करत असतो इंटिजर्समध्ये, तेव्हा साईनचा विचार न करता डायरेक्ट ॲडिशन करायची आणि जे दोन्ही संख्येला साईन होते तेच साईन द्यायचे असे आपल्याला ते सांगितले. ह्याच्यानंतर फोर्थ पॉईंट व्हाईल ॲडिंग integers with different signs, subtract the smaller number from the larger number regardless of the sign and give a resulting subtraction the sign of the larger number. म्हणजे आज आपल्या चौथ्या पॉईंटमध्ये काय सांगितलं, जेव्हा आपण इंटिजर्सची ॲडिशन करत असतो डिफरंट साईन्समध्ये, म्हणजे एकाला प्लसचं साईन आहे आणि एकाला मायनसचं, अशा वेळी काय करायचे, स्मॉल नंबर जो असतो तो लार्ज नंबरमधून ॲड करायचा आणि जो लार्ज नंबर असतो त्या लार्ज नंबरला कोणते साईन आहे ते पाहायचे आणि ते साईन आन्सरला द्यायचे. आणि याचे कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितले होते मागच्या वेळेस. ह्याच्यानंतर फिफ्थ पॉईंट आहे द सम ऑफ टू ऑपोजिट नंबर्स इज ऑलवेज 0. म्हणजे दोन ऑपोजिट नंबर्सची सम केली तर ती ऑलवेज 0 असते. ऑपोजिट नंबर्स कोणते असतात, सेम असतात पण त्यांचे साईन्स डिफरंट असतात. लाईक कसे, आता हे आणि हे ऑपोजिट नंबर्स आहेत, ह्याची आपण ह्याची ॲडिशन केली, सबट्रॅक्शन आहे, ॲडिशन ही नेहमी 0 येत असते. आता ह्याच्यानंतर पहा एकदम लास्ट पॉईंट आहे सबट्रॅक्टिंग द नंबर फ्रॉम अनादर नंबर मीन्स ॲडिंग द ऑपोजिट ऑफ द सेकंड नंबर टू द फर्स्ट नंबर. म्हणजे एखाद्या संख्येतून दुसरी संख्या आपण वजा करायची आहे, म्हणजेच दुसऱ्या संख्येच्या विरुद्ध संख्या पहिल्या संख्येत मिळवणे. ओके. आता ह्याच्यानंतर आपल्याला इथे कसं काहीतरी गोल गोल काढून दिले, याचा अर्थ काय, हे नॅचरल नंबर्स आहेत, नॅचरल नंबर्स प्लस 0 मिळून होल नंबर्स होतात, होल नंबर्स प्लस निगेटिव्ह नंबर्स मिळून इंटिजर्स होतात. म्हणजे आता ह्याच्यापासून आपण कोणते स्टेटमेंट तयार करू शकतो. तर पहा इथे आपल्याला तसं काही करायला सांगितलेलं नाही आहे, पण मी सांगत आहे कशामुळे की ते समजते, असे काढल्यामुळे आणि पुन्हा कधी पण काढताही येते. नॅचरल नंबर्स आहेत, होल नंबर्स आहेत आणि इंटिजर्स आहेत. आता ह्याचं आपण स्टेटमेंट्स तयार करूयात. काय, तर कसे स्टेटमेंट होईल पहा, ऑल नॅचरल नंबर इज होल, कारण की नॅचरल नंबर आधी आहे आणि त्याच्या बाहेर होल नंबर्स आहेत, तर सगळे म्हणजे होल नंबर्समध्ये नॅचरल नंबर्स असतात. म्हणजे एव्हरी नॅचरल नंबर इज होल नंबर बट एव्हरी होल नंबर इज नॉट नॅचरल नंबर. ओके.
आता ह्याच्यानंतर असं पण म्हणू शकतो एव्हरी होल नंबर्स इज इंटिजर्स, असे सुद्धा म्हणू शकतो एव्हरी नॅचरल नंबर इज इंटिजर्स. पण असं म्हणू शकत नाहीत एव्हरी इंटिजर्स इज होल नंबर, आणि असंही म्हणू शकत नाहीस एव्हरी इंटिजर्स इज नॅचरल नंबर, असे आपण ते स्टेटमेंट तयार केले. आता ह्याच्यानंतर जे आहे ते आहे आपली एक्सरसाइज. ओके, आता एक्सरसाइज आहे कितवी आहे, एक्सरसाइज 3 आहे. तर चला आता आपण ही नोटबुकवर सोडूयात. चला तर मग सोडू. तर आता आपल्याला एक्सरसाइज 3 मध्ये फर्स्ट क्वेश्चन काय आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. आता योग्य पर्याय आपल्याला यामध्ये निवडायचा आहे. ऑप्शन्स दिलेली आहेत आपल्याला, त्यामध्ये योग्य ऑप्शन्स, करेक्ट ऑप्शन चूज करायचे, निवडायचे. तर फर्स्ट काय आहे, -5 इज डॅश डॅश. म्हणजे आता -5 काय आहे, होल नंबर, नॉट होल नंबरमध्ये हे येत नाहीत. नॅचरल नंबर, नाही नॅचरल नंबरमध्ये येत नाहीत. फ्रॅक्शन येत नाहीत. होल नंबर्स कोणते असतात, ते मी सांगते. होल नंबर्स 0पासून स्टार्ट होतात, मग ते इकडचे येत नाहीत. ओके, आणि नॅचरल नंबर ते 1पासून स्टार्ट होतात, त्याच्या पण इकडे येत नाहीत. फ्रॅक्शन्स कोणते असतात, हे अशा प्रकारचे 1/2, 2/4 असे जे असतात ते फ्रॅक्शन्स असतात. पण आपल्याला इथे असा नंबर दिला आहे, म्हणजे हा कोणता आहे, अँड इंटिजर्स. इंटिजर्समध्ये मायनस आणि प्लस आणि 0 मिळून तयार होतो इंटिजर्सचा सेट. म्हणून आता हे कोणते नंबर आहेत, म्हणजे हा कोणता नंबर आहे, तर तो आहे अँड इंटिजर्स. लिहूयात आपण इथे. सॉरी, इथे नाही लिहायचे, नाही इथेच लिहायचे. अँड इथे मला आन्सर खाली लिहायचे होते, पण माझे जागा सोडायला, प्लेस सोडायला लक्षात नाही, त्यामुळे मी इथेच लिहिते. तुम्ही असं सुद्धा लिहू शकता, इथे आन्सर टाकून इथे पुढे सुद्धा लिहू शकता, पण आता माझ्या लक्षात नव्हते त्यामुळे मी लिहिलेले नाही आहे. तुम्ही लिहू शकता. आता आन्सर काय आले आपले, इथे राईट करते. ओके, आता ह्याच्यानंतर 0 मोठा आहे की -5 मोठे आहेत, कोणते मोठे आहे बरं, 0 मोठा आहे. कारण की 0ला व्हॅल्यू नाही आपल्याला माहिती आहे, पण हे 0च्या पलीकडचे म्हणजे लेफ्ट साईडचे आहेत. तर इथे नुसतं 5 असल्याचा हा सिम्बॉल नसला असता किंवा प्लसचा सिम्बॉल असला असता तर 0 लेस दॅन झाला असता 5पेक्षा, पण ते -5 आहेत, म्हणून याचा आन्सर ए आहे. सॉरी, ए नाही, बी आहे, लेस दॅन. इथे लिहिते. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, राईट वेदर द फॉलोविंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. आता ट्रू आहे की फॉल्स आहे ते आपल्याला लिहायचे. तर फर्स्ट काय आहे यामधलं स्टेटमेंट, 0 इज द स्मॉलेस्ट नॅचरल नंबर. नो, दिस इज द फॉल्स स्टेटमेंट. व्हाय, कारण की 0 जो आहे तो नॅचरल नंबर नाहीच, तर तो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कुठून येणार. 0मध्ये नॅचरल नंबरमध्ये 0 येत नाही. नॅचरल नंबरमध्ये म्हणजे नेचरमध्ये यूज करतात जे काउंटिंग नंबर्स असतात, 1 2 3 4 5 6 अँड ऑल ऑफ दिस, ते असतात ते नॅचरल नंबर असतात. 0 इज अ होल नंबर, नॉट नॅचरल नंबर. म्हणून ह्याचे जे आन्सर असणार आहे ते असणार आहे फॉल्स. आता नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे पहा, ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. पहा, मी ह्याच्यामुळेच असे स्टेटमेंट्स आधी तयार केले होते. इथे मी स्टेटमेंट तयार केले होते या ठिकाणी, त्याच्यामुळेच केले होते की असे प्रश्न विचारले जातात आणि ते आपल्याला समजण्यासाठीच तिथे आपल्याला तसे राऊंड काढून दिले होते, ओव्हल्स. तर आता ऑल नॅचरल नंबर्स इज होल नंबर, यस करेक्ट. कारण की नॅचरल नंबरचा सेट फक्त 0 ॲड करून होल नंबर म्हणतो, मग नॅचरल नंबर हे होल नंबर असणारच ना, त्यामुळे हे जे आहे ते ट्रू आहे. आता नेक्स्ट, ऑल होल नंबर्स आर नॅचरल नंबर. हां, हे फॉल्स आहे, कारण की होल नंबरमध्ये 0 असतो, नॅचरल नंबरमध्ये 0 नसतो, म्हणून इथे जो हे आहे ते फॉल्स आहे, नॉट ट्रू. हे ट्रू आहे, फॉल्स आहे. इथलच्याच फक्त उलटा केला आहे, होल नंबरच्या जागी नॅचरल नंबर, नॅचरल नंबरच्या जागी होल नंबर केला, म्हणून आता हे जे आहे ते फॉल्स आहे, फॉल्स. ओके, आता लास्ट पाहूया त्यातील स्टेटमेंट काय आहे, इन सम ऑफ ऑपोजिट नंबर इज 0. यस, दिस इज ट्रू. आताच आपण इथे स्टेटमेंट पाहिले होते इन द ग्लासमध्ये, सॉरी काय होते,
नाही, तिथे ॲट अ ग्लान्स होते. तिथे आपण पाहिले की दोन ऑपोजिट नंबरची जी आपण जर सम केलं, ॲडिशन केलं, तर ते काय येत असतं, 0 येत असतं. आणि ते कशामुळे ते सुद्धा मी सांगितले होते. पण जर इथे सबट्रॅक्ट असेल तर तिथे ते येणार नाही, पण इथे सम आहे म्हणून येणार. मग याचे आन्सर काय असणार आहे, ट्रू. ओके, आता थर्ड क्वेश्चन पाहूयात. राईट द फॉलोइंग 4 नंबर्स इन असेंडिंग ऑर्डर. आता असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम लावायचा. आपल्या स्मॉलेस्ट नंबर पहिल्यांदा, नंतर त्याच्यावर मोठी, त्याच्यावर मोठी, त्याच्यावर मोठी, अशा प्रकारचे स्मॉलेस्ट टू बिगेस्ट अशा करायचं. आता हे सर्व नंबर्स आहेत. मला आधी काय वाटलं माहिती का, हे जे नंबर्स आहेत ना ते वेगवेगळे म्हणजे बंच आहे काही एका नंबरचं, पण नाही, हे 4 नंबर्स आहेत. लिहितानाच काही लिहिले पहा, राईट द फॉलोइंग 4 नंबर्स म्हटले ना, तर 4च नंबर्स आहेत नाही, तर ते 4 नंबर्स असं म्हटलंय. असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे, तर चला लिहूयात. आता सर्वात स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे, तर हा आहे पहिल्यांदा फर्स्ट, सर्वात बिगेस्ट प्लेसवरचा, लार्जर प्लेसवरचा डिजिट पाहायचा. आता हा तर सर्वांचा सेम आहे. नेक्स्ट पाहायचा 7759 आहे. सर्वात स्मॉल कोणता आला, 5, म्हणजे ही संख्या लिहूयात आधी आपण. काय आहे ही संख्या बरं, तर ही संख्या आहे 85,23,21,793 असं ते बॉक्स करूयात आपण, कारण की ते बी कॉमा दिलं तर ते मेळ लागणार नाही की कोणती छोटी कोणती मोठी, म्हणजे ते संख्या असे सेम दिसतील ना, असे लिहिलं तर समजते. आता नेक्स्ट कोणती असेल, आता ह्याच्यानंतर 7 वाले आहेत, कारण की तर डायरेक्ट 9 आहे, पण हे दोन 7 आहेत ना, त्याच्या मग इथे आपण काय करणार, हे पाहणार, इथे 2 आहेत आणि इथे 3 आहेत, हे बिग आहेत. तर आता हे बिग आहेत तर स्मॉल कोणते, हे, तर आता हा नंबर लिहायचा, काय आहे, 87,29,35,104 हा नंबर आहे. हा सेकंड नंबरला आहे तो असेंडिंग ऑर्डरमध्ये वरील दिलेल्या पैकी. आता नेक्स्ट कोणता येईल, हा येईल, कारण की सर्वात मोठा तर दिसतंय, कारण की सेकंड लार्ज जी प्लेस आहे त्याला तो मोठा आहे, त्यामुळे. आता मग हा लिहायचा 87392740 आता याची रीड कसं करायची याला, तर 87,39,27,401 असे याचे रीड, याचे वाचन करायचे. आता नेक्स्ट एकदम लास्ट जो आहे तो असणार आहे, जो की इथं सुद्धा लास्टच दिला आहे, तोच नंबर आहे हा वाला, 89,51,23,307. ओके, आता आपण थर्ड क्वेश्चन सॉल्व केला आहे. आता फोर्थ क्वेश्चन पाहूयात. ऑब्टेन 5 डिजिट नंबर युजिंग द डिजिट्स 1 to 9 only once. Read them and write them in the word and write the larger and smallest number. म्हणजे आपल्या इथे काय करायचे आहे, 1 ते 9 पर्यंत अंक घ्यायचे आहेत आणि एक अंक एकदाच वापरायचा आहे. वापरून 5 अंकी संख्या तयार करायच्या आहेत. त्यांचे वाचन आणि लेखन करून सर्वात मोठी आणि सर्वात लहान संख्या कोणती आहे ते शोधायचे. मग ह्याच्यामध्ये आपण खूप साऱ्या संख्या तयार करू शकतो, पण मी इथे 5 तयार करणार आहे, त्यांना वाचणार आहे, त्या सगळ्यांना लिहिणार आहे, त्याच्यापैकी नाही 5 नाही, मी 3च संख्या तयार करणार आहे. नाही, तुम्ही 5 करायचे, 10 करायचे, किती करायचे तेवढ्या करू शकता, तसे काही इथे सांगितलेले नाही, किती लिमिट नाही आहे, की कितीही करू शकता, पण जेवढ्या तयार होत्या तेवढंच करायचे. एक अंक एका संख्येत एकदाच वापरू. 5 अंकी समजा मात्र मी 3 संख्या तयार केल्या, मग त्यांचे सगळ्याचे वाचन करायचे, त्या सगळ्या अंकात म्हणजेच वर्ड्समध्ये लिहायच्या आणि त्यातील कोणती मोठी संख्या आहे आणि कोणती छोटी संख्या आहे ती लिहायची. तर चला लिहूयात. आता फर्स्ट आधी आपण काय करूयात, सर्व नंबर्सच इथे घेऊयात, 1 2 3 4 5
6 7 8 9 अशा प्रकारे. तर चला आता आपण इथे लिहिलेलं आहे. ओके, आता हे लिहिल्यानंतर आता काय करूयात, आपण संख्या तयार करूयात. तर आता फर्स्ट नंबर काय करते, मी तयार करते इथे. फर्स्ट नंबर आता मी तयार करते 1 2 3 4 5. ओके, अशा प्रकारे मी तयार करते. आता हा नंबर आपल्याला राईट करायचा आहे वर्ड्समध्ये. आधी आपण हा नंबर वाचूयात, आपल्याला रीड करायचे आहे ना, रीड देम. तर आता हा नंबर काय तयार झाला, 12,345 असा हा नंबर तयार झाला. तर आता इथे लिहूयात 12,345. 40ची स्पेलिंग FORTY असते, कुणी कुणी FOURTY लिहिते. काही ना ती मिस्टेक्स होत असतात सगळ्याकडून, पण लक्षात ठेवायची की 40 स्पेलिंग FOURTY नाही तर FORTY असते. ते 4ची जशी असते तशी नसते, 40ला FORTY असते. आता नेक्स्ट दुसरी संख्या तयार करते मी. कोणते अंक घेऊ शकतात, 2 4 5 6 8. ओके, आता ह्याचे आधी वाचन कसे करायचे, 24,568. आता लिहूयात आपण 4,568. नेक्स्ट नंबर लिहिते मी 98,734. आता याचे वाचन कसे करायचे, 98,734. आता लिहूयात 98,734. आता मी तीनच संख्या तयार करणार होते, 3 संख्या मी तयार करणार होते, पण आता इथे जागा आहे तर मी 4थी संख्या पण तयार करते. मी म्हटले ना, जेवढा करायच्यात तेवढा आपण ते करू शकतो, असे काही आपलं बंधन नाही, एवढ्याच करायच्यात म्हणून. तर आता मी ह्याच्यानंतर संख्या तयार करते 3,8,4,2,1. ओके, आता याचे रीड कसे करायचे, वाचन कसे करायचे, 38,421. आता लिहूयात 38,421. ओके, आता ह्याच्यातली स्मॉलेस्ट आणि स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट नंबर लिहूयात. तर फर्स्ट लिहूयात लार्जेस्ट नंबर. number
त्याच्यात लार्जेस्ट नंबर मी लिहिलेला आहे तो आहे 9873 म्हणजेच 98,734 हा नंबर आहे. तर इथे लिहूयात 98,734 असे इथे एक अंडरलाईन करूयात म्हणजे समजावे कोणता आहे. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट लिहूयात स्मॉलेस्ट नंबर. तुम्ही ज्या संख्या तयार केल्या आहेत त्यापैकी कोणता मोठा आणि कोणता छोटा हे शोधून लिहा. स्मॉलेस्ट नंबर इज, आता यातील माझा स्मॉलेस्ट नंबर हा आहे 1 2 3 4 5 म्हणजेच 12,345. ओके, तर अशा प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केला. आता मग फिफ्थ क्वेश्चन पाहू. काय दिले आहे फिफ्थ क्वेश्चनमध्ये पाहूयात. आपल्याला काय करायचे आहे, ड्रॉ द नंबर लाईन ऑन युअर नोटबुक अँड शो द नंबर्स -5 3 -3 अँड 7 ऑन इट. म्हणजे आता आपल्याला नंबर लाईन काढायची, तर आधी नंबर लाईन काढून घेऊयात आणि त्यानंतर काय करायचे ते बघ. तर आता आपण नंबर लाईन काढणार आहोत आणि नंबर लाईन काढत असताना डिस्टन्स इक्वल ठेवायचे असते प्रत्येक नंबरमधले. कुणाचे मोठे कुणाचे छोटे असे नसते करायचे. आणि मध्ये एक पॉईंट द्यायचा असतो 0 म्हणून. ओके, तर अशी एक नंबर लाईन काढूया. तुम्ही पेन्सिलने सुद्धा काढू शकतो, मी पेनने काढत आहे. तर आता काय करायचे माहिती का, इथून असं एक पकडायचं आणि मध्ये कुठेही असं एक डॅश ओढायचा. ओके, असे ओढले की तिथे 0 पॉईंट द्यायचं. कुठेही देऊ शकता तुम्ही, पण नंबर्स काढताना इक्वलचं काढून काढायचे. ओके, आता असे काढले की प्रत्येक ठिकाणी मी 1-1 सेंटीमीटरचे हे करत आहे. तुम्ही 2-2 किंवा 0.5 सेंटीमीटर सुद्धा करू शकता, तसे काय नाही. मी 1-1 सेंटीमीटरला अंतर घेऊन इथे काढत आहे. अशा प्रकारे आपल्या इथे नंबर लाईन काढायची असते. ओके, तर आता काय करूयात आपण, त्याचे जरा जे आहे ना ते असे लांब लांब करूयात म्हणजे जसे दिसणार नीट. ते 0 तर ऑलरेडी दिलं आहे आपण. आता इथे लिहायचे 1 2 3 4 5 6 7. इथे लिहायचे -1 -2 -3 -4 -5 -6 -7. ओके, म्हणजे डिस्टन्स जे आहे ते करेक्ट आले तुम्ही सुद्धा. आता याच्यामध्ये -5 कुठे आहेत, -5 येते. तर आता ह्याला काय करायचे माहिती का, ह्याला बॉक्स करायचा. बॉक्स म्हणजे आपले शो करायचे आहेत ना त्याच्यावर, त्याच्यासाठी कुठे आहेत ते समजण्यासाठी इथे बॉक्स करायचा. अशा प्रकारचा एक बॉक्स इथे करायचा आहे. मला डिस्टन्स अजून मोठे घ्यायला पाहिजे होते. तुम्ही 2-2 सेंटीमीटरचे घेतले असेल तर तुम्हाला दिसायला सोपे जाईल, काही हरकत नाही. आता 3 कुठे आहेत, 3 पॉझिटिव्ह असतात ना, जे इथे आहेत 3. आता ह्याला पण बॉक्स करायचा. त्यानंतर -3 इथे आहेत पहा, त्याला सुद्धा बॉक्स करायचा. थोडी माझी लाईन चुकली, काही हरकत नाही. ह्याच्यानंतर 7 कुठे आहे, 7 इथे आहे. तर आता इथे सुद्धा बॉक्स करायचा. एक गोष्ट राहिली याच्यामध्ये माझी, हे जी लाईन असते का ती वाढत जात असते, त्यामुळे असे ॲरो इथे दाखवावं लागतात, जे मी दाखवले नव्हते आता दाखवले. तर आता आपण इथे शो केले आहेत हे नंबर्स. तुम्ही जरा सुटसुटीत करू शकता. माझ्या लक्षात नाही आले, मला वाटते की होईल चांगले, पण हे झालेले नाही आहे, काही हरकत नाही, तुम्ही नीट करा. आता याच्यानंतरचा यातीलच दुसराच क्वेश्चन आहे फिफ्थमधलाच. व्हॉट आर द नंबर्स इन द राईट ऑफ 0 कॉल्ड. म्हणजे जे 0च्या राईटला असतात नंबर लाईनमध्ये. आपण इथे नंबर लाईन काढली, आता ह्याच्या राईटला इकडे म्हणजे 0च्या राईटला हे कोणते नंबर्स असतात, ह्या नंबर्सला काय म्हणतात, कॉल्ड. आर कॉल्ड. काय म्हणतात ह्यांना,
ह्याला म्हणतात पॉझिटिव्ह इंटिजर्स. तर लिहूयात चला, पॉझिटिव्ह इंटिजर्स. ओके. याच्यानंतर थर्ड क्वेश्चन 5th मधला, व्हॉट आर द नंबर्स इन द लेफ्ट ऑफ झिरो कॉल्ड. आता लेफ्टला जे असतात झिरोचे त्यांना काय म्हणतात, इकडचे नेगेटिव्ह नंबर, सॉरी नेगेटिव्ह नाही, नेगेटिव्ह इंटिजर्स म्हणतात. नेगेटिव्ह इंटेजर्स. ओके, तर चुकले काय हरकत नाही. आता इथे पॉझिटिव्ह इंटिजर्स आन्सर आले, तर निगेटिव्ह इंटिजर्स. आता ह्याच्यानंतर 6th क्वेश्चन पाहूयात आपण. 6th हा जरा मोठाच क्वेश्चन आहे, समजायला थोडा अवघड वाटेल पण सोपाच आहे. जे येत नाही ते करून पाहिलं सगळे सोपेच असते. तर चला वाचूयात, काय समजते ते पाहूयात आणि त्यानंतर उत्तर काढायचा प्रयत्न करूयात आणि उत्तर काढूया सुद्धा. A district spent 69 lakh 27,762 in the financial year 2023-24 and rupees 88 lakh 36,584 in the financial year of 2024-25 for environmental protection. What is the total expenditure for environmental protection in these two financial year? First question आहे. ह्याच्यानंतर second question, how much more money was spent in 2024-25 compared to 2023-24. म्हणजे आपल्या इथे काय सांगितलेलं, एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याने काय केले, म्हणजे पर्यावरण संरक्षण करणारा एक जिल्हा आहे, त्या जिल्ह्याने काय केलेले आहे, 2023-24 मध्ये किती 69,27,762 रुपीज काय केले, फायनान्शियल इयरमध्ये स्पेंड केले. म्हणजे खर्च, आर्थिक वर्ष जे असते ते त्यांनी त्यासाठी ते पैसे दिले. आणि दुसऱ्या फायनान्शियल इयरमध्ये 2024-25 त्यांनी काय केले, 88,36,584 रुपीज स्पेंड केले त्याच जिल्ह्यात इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी, पर्यावरण संरक्षणासाठी. तर आता काय म्हणताय आपल्याला, प्रश्न काय, व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर फॉर इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन दिस टू फायनान्शियल इयर. त्या जिल्ह्याने पर्यावरण संरक्षणासाठी, इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी, पर्यावरण संरक्षणासाठी त्या दोन्ही फायनान्शियल इयरमध्ये किती खर्च केला हे आपल्याला विचारलेलं आहे. हे काढण्यासाठी आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करावं लागेल. तर चला करूयात. तर आधी आपण लिहूयात, काय लिहिणार आपण, तर आधी थोडी माहिती म्हणजे इंट्रोडक्शन लिहूयात, म्हणजे असं ते काढण्यासाठी काय करायचं आहे. आता इथे लिहूयात आपण, टोटल मनी was spent in 2023-24 इज इक्वल टू किती, तर 69,27,762 इथे रुपीजचे साईन काढायचे आली, रुपीज. ओके. आता नेक्स्ट लिहूयात, हे स्टेटमेंट आहे, फक्त थोडे बदल आहे. Total money was spent in 2024-25 is equal to rupees 88,36,584. ओके. आता आपण असं तिकडच्या पेजवर, तिथे मी थोडी प्लेस सोडलेली आहे लिहिण्यासाठी. तर काय लिहायचे आपण, इथे लिहूया, टोटल
for environment protection in this to financial एवढे लिहिलं तरी चालते. असे लिहू शकतो टोटल एक्सपेंडिचर, पण मला लिहायची होती म्हणून मी लिहिली इयर्स. असे लिहिले तरी चालते, तसे लिहिले तरी चालते. आता इथे इज इक्वल टू लिहायचे. आता इथे काय करायचे, ॲडिशन करायची. कशाची, तर 69,27,762 प्लस 88,36,584. ओके. आता काय करायचे, किती होतात, 6 इथे 14 कॅरी 1 5 12 13 7 7 14 6 17 15. ओके, हे आपले आन्सर आले. आता हे जे आले ते आन्सर आले आहे. अजून प्रत्येक वेळेस माझे असेच होते, मला प्लेसच पुरत नाही लिहिण्यासाठी. मग आता हे आन्सरसुद्धा मी लिहित नाही आहे, पण तुम्ही असे लिहा, टोटल एक्सपेंडिचर फॉर एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इन दिस 2 फायनान्शियल इयर इज 1,57,64,346. अजून एक प्रश्नाचे उत्तर आपल्याला इथे लिहायचे आहे. तो काय आहे, तो प्रश्न आहे. तर आपले इथे काय करायचे होते, हाऊ मच मोर मनी वॉज स्पेंड in 2024-25 compared to 2023-24. म्हणजे आपल्याला काय काढायचे आहे नेमकं माहिती का, आपल्याला काढायचे काय आहे, आता याची सबट्रॅक्शन करायची आहे. हे तर आपल्याला तुम्हाला कळालेच असेल, कारण की आपल्याला काय काढायचे, 2024-25 च्या कम्पॅरिझनमध्ये 2023-24ला जेवढे स्पेंड केले रुपीज मनी, ते किती जास्त आहे ते आपल्याला काढायचे आहे. त्यासाठी आपल्याला काय करावं होतं, सबट्रॅक्शन. तर काय करायचे, आपल्या इथे लिहायचे आहे, सॉरी टोटल नव्हते लिहायचे. तर काय करू आपण, डायरेक्टली काय करायचे, आन्सरच काढूयात. असं काढूयात आणि एक लाईन जर उरली तर आन्सर लिहूयात. तर काय करणार आता, 88,36,584 मायनस काय 69,27,762. आता काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. 2 2 किती येतात, 8 7 5 8 0. नेक्स्ट काय ते तर 1 सॉरी 1 नाही येते, ते 1 नाही येते, ते 9 येतात. 9 ओके, 9 येतात. तर नेक्स्ट इथे 7 1 येतात. ओके, हां करेक्ट. आता हे आपले आन्सर आलेले आहे. ओके, आता ह्याला जोडून आपण लिहूयात, इथेच लिहूयात. मोर मनी वॉज spent in 2024-25. इथे लिहिते मी खाली, जागा नाही इथे, मला प्लेस नाही म्हणून. compared
2023 24. आता हे तुम्हाला दिसणार नाही मी काय लिहिलेले आहे ते, तरी मी तुम्हाला एकदा वाचून दाखवते आणि मला जे लिहिता आलं नाही ते तुम्ही लिहा आणि ते काय लिहायचे ते सुद्धा सांगते. तर आता इथे मी पूर्ण लिहिलेले नाही आहे, म्हणजे आन्सर लिहिलेलं नाही, कारण तुम्हाला प्लेस नव्हती, जागा नव्हती, त्यामुळे माझे तसे झाले. प्रत्येक वेळेस तसेच होते, पण इथून पुढे होणार नाही अशी काळजी घेईल मी. तर इथे काय लिहिलं आहे ते सांगते. 19,08,822 मोर मनी वॉज स्पेंड इन द 2024-25 कम्पेअर्ड 2023-24. काय केले आहे मी पहा. इथं जो क्वेश्चन होता का त्याच्यात हाऊ मचच्या जागी आन्सर काढून त्याच्या पुढचं जशाला तसे लिहिलेलं आहे, आणि तसंच तुम्ही प्रश्न जो होता तोच करायचा आहे आणि याचे सुद्धा तसेच लिहायचे आहे, फक्त जो प्रश्न विचारला आहे त्याच्या जागी आन्सर लिहायचे. तर अशा प्रकारे आपण 6th क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे. आता आपण 7th क्वेश्चन पाहूयात. हा खूप भारी प्रश्न आहे. काय आहे, राईट द नंबर्स 1 to 9 in the given box in such a way that each number appear only once and their vertical, horizontal and diagonal sum are equal. म्हणजे आपल्याला ते काय करायचे आहे सांग का सरळ सरळ. तर आपल्याला इथे म्हणजे 1 ते 9 पर्यंत नंबर्स असे बसवायचे आहेत ह्या बॉक्समध्ये. इथे आपल्याला काही काही दिलेली आहेत, पण असे कोडे खूप विचारले जातात अशा प्रकारांमध्ये. हेच नाही, हे पण विचारू शकतात कुठे कुठे स्पर्धा परीक्षेमध्ये अशा. पण इथे आपल्याला काय करायचे आहे नेमकी ते मी सांगते. म्हणजे आता आपण ह्याची अशी बेरीज केली तर इक्वल येणार, अशी केली इक्वल येणार, अशी केली इक्वलच आली पाहिजे, अशी इक्वल आली पाहिजे, अशी इक्वल आली पाहिजे, व्हर्टिकल डायगोनल हॉरिझॉन्टल कशी केली तरी इक्वलच आली पाहिजे. ओके, असे नंबर्स बसवायचे आहेत. आता आपले 1 दिला आहे, 2 दिला आहे, 3 दिला आहे, 4 एक दिला नाही, 5 आहे, 6 आहे, 7 आणि 7 8 9, म्हणजे आपल्याकडं 4 7 9 नाही आहेत, ते आपल्याला इथे बसवायचे आहेत. इक्वल आली पाहिजे किती, इथे आपल्याला काही काही तयार केलेले दिसत आहेत बरोबर, त्यांची सम करून पाहूया किती येणार, आणि मग तेच करून इथे कोणते कुठं बसणार ते पाहूया. आता ह्याची सम केली, 8 + 5 किती होतात 8 13 14 15 आली. आता ह्याची 15 येते का पाहू. 8 + 6 14 and 15. यस 15, म्हणजे इक्वल जी सम आहे ती किती आहे 15. आता इथे 15 करण्यासाठी किती लागतील बरं पाहूयात. 8 + 3 किती होतात 11. 11 मध्ये किती मिळवावं लागतील मग 15 होती 4, तर इथे काय येणार 4. ओके, आता नेक्स्ट पाहूयात. 1 + 5 किती होतात 6. ओके, 6 होतात बरोबर आहेत. 6 मध्ये आता किती मिळवावं लागतील बरं 15 होण्यासाठी, तर 9. 6 + 9 15. आता उरला कोणता 7, तर ऑब्वियसली इथं काय ना 7. इथे पाहूयात तरी येते का. 6 + 5 किती होतात 13. 13 + 2 7. इथे पाहूयात 7 + 5 12. 12 + 3 15. ओके राईट. तर अशा प्रकारे आता आपण सोडवलेले. अजून एक सांग का यामध्ये तुम्हाला, पेन्सिलने काढून दाखवते. मी काढले होते, काय आहे पहा. आता आपण हे अंक ठेवून फक्त यामध्ये 10 20 असे केले, तर समजा कसे पाहूया. इथे 18 घेतले, इथे 11, इथे 16, 13 15. हे मी करून पाहिले होते म्हणून मला हे समजले बरं का. असे करून पाहिले ना कळत असते. 19 12. ओके, हे जशाला तसे राहिलेले आहे, काही बदल केले नाही, फक्त 1 लावला आहे, म्हणजे 10th केले आहे त्याला मी. आता मी काही करेक्ट वडत नाही, काही पण वडून टाकते. आता आपण याचे सम करून पाहूया. सेम येते 15 तर येत नाही, 15 येत नाही, पण सगळ्यांची इक्वल येते. तर करून पाहूयात आपण, काही हरकत नाही, समजले पण पाहिजे ना त्यामुळे. 16. ओके, आता याची सम करूयात. 8 + 1 9. 9 + 16 5. 15 नाही ना, 15 कुठे येतात 8 + बरोबर 15 येतात, 1 आले. ओके, 1 2 3 4 45 आली ह्यांची सम. आता अशी करून पाहूयात. 18. मी सगळे करत नाही, तुम्ही करून पहा, पण येतेच सगळ्यांची इक्वल येते. 4 and 18 15. 1 2 3 4. बघा
काय लॉजिक काय माहिती का, हे नंबर्स तर ऑलरेडी हेच आहेत, फक्त पुढे काय लावलंय 1, तर सगळ्याकडे 1च असणार ना पुढे, बाकीचे तर उरलेले सगळे हेच डिजिट आहेत, म्हणून आन्सर विल बी सेम इक्वल. मग आता समजा तुम्ही असे केले 28, 21, 26, 23, 25, 27, 24, 29 and 22 करून पहा, इक्वल आहे तर सगळ्याची, कारण की इथे फक्त 2 आहेत आणि हे सगळे जे ऑलरेडी आहेत हे नंबर्स हे तर सेम टू सेम आहेत ना, बदलणार काय यामध्ये. त्यामुळे ही ट्रिक लक्षात ठेवा. कधी कधी काय होतं, असे दिलेले असतात मग आपण म्हणतात आपण तर हे शिकले हे थोडी शिकले कसं करणार, तर आपण सगळं सम करू पाहतो, पण गरज नाही, हे जे आहे तेच आहे असं लक्षात ठेवायचे. ओके, तर हे सांगायचे होते मला जे मी सांगितलेलं आहे. तर आता आपण एक्सरसाइज 3 सोडवली आहे. आता नेक्स्ट यामध्ये शेवटचा काहीतरी पॉईंट आहे ते आपण पाहूयात. काय आहे, ॲक्टिव्हिटी आहे. आता आपली ॲक्टिव्हिटी काय आहे पाहूयात. करायची आहे बरं, ही तुम्ही घरी करून पहा. सर्व ॲक्टिव्हिटीज हे जे आहेत ते करून पाहिजेच. कॅप्रिकॉर्न कॉन्स्टंट म्हणजे जे कापेकर स्थिरांक असं कॉन्स्टंट. कापेकर नाही, मला जरा उच्चार करता येईल नाही, काय म्हणायचं होतं मला, काप्रेकर कॉन्स्टंट काय आहे बा, श्री दत्तात्रेय रामचंद्र काप्रेकर 17/1/1905 4/7/1986 was a famous mathematical for Maharashtra. म्हणजे ते जे आहेत का श्री दत्तात्रेय रामचंद्र काप्रेकर ते जे आहेत का, त्यांचा जन्म 17 तारखेला जानेवारी महिन्यात 1905 रोजी झाला आणि त्यांचा मृत्यू कधी झाला 4 तारखेला 7व्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये 1986ला. ते फेमस मॅथमॅटिकल होते महाराष्ट्रामधले. ही डीड व्हॅल्युएबल वर्क ऑफ डिजिट अँड नंबर्स. आणि म्हणजे काय म्हणतात, प्रसिद्ध तज्ज्ञ होते ते आणि मोलाचे कार्य केलेत. व्हॅल्युएबल म्हणजे मोलाचे कार्य केले आहेत त्यांनी डिजिट आणि नंबर्स, अंक आणि संख्यामध्ये. ही introduce important concept like the Kapreker constant. The Kapreker constant for 4-digit numbers is 6174. Do you know the categories? त्यांचे तुम्हाला वैशिष्ट्य माहीत आहेत का, असे आपले ते विचारलेले आहे. कशाचे, काप्रेकर कॉन्स्टंट म्हणजे 4 डिजिट नंबर्सचे म्हणजे माहिती आहेत का तुम्हाला, असे विचारलेले आहेत लक्षणे, किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो, वैशिष्ट्य म्हणजेच कॅटेगरिस्टिक्स माहीत आहेत का, ते इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत. ओके, त्याच्यानंतर फाइंड आउट द इन्फॉर्मेशन अबाउट डेमलो नंबर्स अँड हर्षद नंबर डिस्कवर्ड बाय काप्रेकर अँड शेअर इट विथ युअर क्लास. म्हणजे काय सांगितलेले आहे आपल्याला इथे, काप्रेकर कॉन्स्टंट म्हणून एक कॉन्सेप्ट आहे, म्हणजे त्यांचे एक नाव आहे काप्रेकर, दत्तात्रेय रामचंद्र काप्रेकर. त्यांनी काय केले, ते महाराष्ट्रातले एक मॅथमॅटिकल होते, प्रसिद्ध व्हॅल्युएबल काम केले त्यांनी, मोलाचे कार्य केले डिजिट आणि नंबरमध्ये. त्यांनी काही कन्सेप्ट्स तयार केले किंवा मांडले, काही संकल्पना मांडल्या, कन्सेप्ट्स. ओके, संकल्पना कशासारख्या पहा, काप्रेकर कॉन्स्टंट सारख्या 4 डिजिट नंबर्स, त्यांच्या आपल्या वैशिष्ट्य माहीत आहे का विचारलेले आहे. फाइंड आउट इन्फॉर्मेशन ऑफ डेमलो नंबर अँड हर्षद नंबर. आता डेमलो नंबर आणि हर्षद नंबरवरची आपल्याला काही इन्फॉर्मेशन माहिती मिळवायची आहे आणि आपल्या क्लासमध्ये शेअर करायची, ते तुम्ही करा.
त्याच्यानंतर फाइंड आउट अबाउट द कॉन्सेप्ट अँड कॉन्ट्रीब्युशन मेड बाय ब्रह्मगुप्ता regarding zero and negative numbers using the internet or library. Present your findings to the class. म्हणजे काय, ब्रह्मगुप्ता जे होते त्यांनी शून्य आणि ऋण संख्यांच्या संदर्भात केलेली जी मांडणी आहे ते अंतर्जाल आहे किंवा म्हणजे अंतर्जाल नाही, इंटरनेट किंवा ग्रंथालयाच्या माध्यमातून शोधा असे आपल्याला सांगितलेले आहे. आणि जे तुम्हाला सापडले, जे मिळाले ते वर्गात सादर करा असे आपल्या इथे सांगितलेले आहे. आणि अशाच प्रकारे आपला जो चॅप्टर होता इन द वर्ल्ड ऑफ नंबर्स हा इथे कंप्लीट झालेला आहे. सर्व प्रकारे आपण सर्व कन्सेप्ट पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे आपला चॅप्टर 4 पॅटर्न्स, तो आपण पाहूयात.